नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा विश्व मराठी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण राज्यघटना या विषयावर महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न पहिला, राष्ट्रीय सुरक्षा समितीचा प्रमुख कोण असतो? तर राष्ट्रपती हे राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख असतात. नेक्स्ट, कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही? तर इंग्लंड या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही. नेक्स्ट, भारतीय संसदीय व्यवस्थेचा हा केंद्रबिंदू असतो. तर भारतीय संसदीय व्यवस्थेचा केंद्रबिंदू कोण असतो? तर पंतप्रधान हा केंद्रबिंदू असतो. नेक्स्ट, भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? तर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान होते. नेक्स्ट, अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर राज्यसभेला अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार आहे. नेक्स्ट, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात? तर राष्ट्रपती हे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करतात. नेक्स्ट, मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये काय असते? तर सिल्वर नायट्रेट हे त्यांच्या शाईमध्ये असते. नेक्स्ट, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? तर मुख्यमंत्री हे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात. नेक्स्ट, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोण करतो? तर दिल्लीच्या मुख्यमंत्र्याची नियुक्ती हे राष्ट्रपती करतात. नेक्स्ट, सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? तर मदन मोहन मालवीय यांनी सत्यमेव जयते हे घोषवाक्य लोकप्रिय केले. नेक्स्ट, लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे? तर 50 सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. नेक्स्ट, भारतीय घटना समितीचे पहिले अधिवेशन कधी झाले? तर 9 डिसेंबर 1946 भारतीय राज्यघटनेच्या समितीचे पहिले अधिवेशन झाले. नेक्स्ट, राज्याचे अर्थविधेयक प्रथम कोठे मांडले जाते? तर विधानसभेत राज्याचे अर्थविधेयक मांडले जाते. नेक्स्ट, संसदेच्या 2 अधिवेशनामधील अंतर किती असते? तर 6 महिने 2 अधिवेशनामधील अंतर असते. नेक्स्ट, मूलभूत हक्काच्या संरक्षणाची जबाबदारी कोणावर असते? तर न्यायमंडळावर मूलभूत हक्काच्या संरक्षणाची जबाबदारी असते. नेक्स्ट, भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? तर 1955 भारतीय नागरिकत्व कायदा बनवण्यात आला. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमतः केव्हा दुरुस्त करण्यात आली? तर 1976 उद्देशपत्रिका प्रथम दुरुस्त करण्यात आली 42व्या घटनादुरुस्तीनुसार. नेक्स्ट, मूलभूत कर्तव्याशी संबंधित कोणती कलम आहे? तर 51 हे मूलभूत कर्तव्याशी संबंधित कलम आहे. नेक्स्ट, कोणते राष्ट्रपती 2 वेळा राष्ट्रपती होते? तर राजेंद्र प्रसाद हे 2 वेळा राष्ट्रपती होते. नेक्स्ट, जगातील पहिले व सर्वात जुने संघराज्य म्हणून कोणता देश ओळखले जाते? तर अमेरिका हे जगातील सर्वात जुने संघराज्य आहे. नेक्स्ट, राष्ट्रपती राजवट ही घटनेच्या कोणत्या कलमानुसार लावली जाते? तर कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट लावली जाते. नेक्स्ट, भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? तर भारतात अप्रत्यक्ष प्रकारची लोकशाही आहे. नेक्स्ट, संघराज्याचे मॉडेल म्हणून कोणत्या देशाला संबोधले जाते? तर अमेरिका याला संघराज्याचे मॉडेल म्हणून संबोधले जाते. नेक्स्ट, राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी कोणते कलम आहे? तर कलम 368 हे राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी वापरले जाते. नेक्स्ट, खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात? तर भारतीय राज्यघटना सरनामा जो आहे त्याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात. नेक्स्ट, राष्ट्रपतींना कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार देण्यात आला आहे? तर कलम 72 नुसार माफीचा अधिकार देण्यात आला आहे. नेक्स्ट, राज्यसभेचा सभापती कोण असतो? तर राज्यसभेचा सभापती हे भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात. नेक्स्ट, महाराष्ट्रात विधान परिषदेची सदस्य संख्या ही 78 आहे. भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्ट आहेत? तर एकूण 12 परिशिष्ट भारतीय राज्यघटनेत आहेत. नेक्स्ट, पंचायत समिती सचिव कोण असतो? तर गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो. नेक्स्ट, कोतवालाची नेमणूक कोण करतो? कोतवालाची नेमणूक हे तहसीलदार करतात. नेक्स्ट, जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? तर त्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष असतात. नेक्स्ट,
ग्रामपंचायतीत जास्तीत जास्त सदस्य संख्या ही 17 असते व कमीत कमी 7 असते. नेक्स्ट, स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक कोणाला म्हणतात? तर लॉर्ड रिपन यास स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक असे म्हणतात. नेक्स्ट, ठाणे जिल्ह्यात किती महानगरपालिका आहेत? तर एकूण 6 नगरपालिका हे ठाणे जिल्ह्यात आहेत. नेक्स्ट, भारतातील पहिली महानगरपालिका कोणती? तर मद्रास ही भारतातील पहिली महानगरपालिका आहे. नेक्स्ट, पंचायत राजशी संबंधित राज्यघटनेतील कलम कोणते आहे? तर 243 हे पंचायत राजशी संबंधित राज्यघटनेतील कलम आहे. नेक्स्ट, शहराचा प्रथम नागरिक कोण असतो? तर महापौर हा शहराचा प्रथम नागरिक असतो. नेक्स्ट, तलाट्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? तर सर्कल ऑफिसरचे नियंत्रण असते. नेक्स्ट, महाराष्ट्रात पंचायत राज यामध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव आहेत? तर एकूण 50% जागा या महाराष्ट्राच्या पंचायत राजमध्ये स्त्रियांसाठी राखीव आहेत. नेक्स्ट, गावाच्या पिकांची स्थिती व शेती संबंधित अहवाल कोण तयार करतो? तर त्या गावचा तलाठी हा अहवाल तयार करतो. नेक्स्ट, ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देतात? तर पंचायत समिती ही ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता देते. राज्यघटनेतील कलम 40 कशाशी संबंधित आहे? तर पंचायत राज याशी संबंधित हे कलम आहे. नेक्स्ट, ग्रामसेवकावर प्रशासकीयदृष्ट्या कोणाचे नियंत्रण असते? तर गटविकास अधिकारी यांचे प्रशासकीय नियंत्रण ग्रामसेवकावर असते. नेक्स्ट, महापौर आपला राजीनामा विभागीय आयुक्त यांच्याकडे देतात. नेक्स्ट, जिल्हा परिषदेमध्ये किती समित्या असतात? तर जिल्हा परिषदेमध्ये एकूण 9 समित्या असतात. त्यात महत्त्वाची समिती म्हणजे स्थायी समिती ही असते. नेक्स्ट, ग्रामपंचायतीची किमान सदस्य संख्या 7 एवढी असते. नेक्स्ट, नगरसेवक पदासाठी किमान वयोमर्यादा ही 21 आहे. नेक्स्ट, द्विस्तरीय पंचायत राजची शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर अशोक मेहता समितीने द्विस्तरीय पंचायत राजची शिफारस केली होती. नेक्स्ट, विधान परिषदेचा सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतो? तर तो उपसभापतीकडे आपला राजीनामा देतो. नेक्स्ट, मूलभूत हक्काशी संबंधित कलम कोणते आहे? कलम 12 ते 35 दरम्यान मूलभूत हक्क सांगितलेले आहेत. नेक्स्ट, भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे? तर कायदेमंडळाला भारतीय घटनादुरुस्तीचे अधिकार आहेत. नेक्स्ट, राज्यसभेत किती सदस्य निवडून येतात? तर राज्यसभेत एकूण 238 सदस्य हे निवडून येतात. नेक्स्ट, बिनविरोध निवडून आलेले भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? तर नीलम संजीव रेड्डी हे एकमेव असे राष्ट्रपती आहेत जे बिनविरोध निवडून आले होते. नेक्स्ट, पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर राज्यसूचीमध्ये पोलीस खाते हा विषय येतो. नेक्स्ट, भारतीय लोकसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे? तर 545 एवढी लोकसभेची सदस्य संख्या आहे. नेक्स्ट, राज्याचे घटनात्मक प्रमुख कोण असतात? तर राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. नेक्स्ट, लोकसभेच्या सर्वाधिक जागा ह्या कोणत्या राज्यात आहेत? तर उत्तर प्रदेश या राज्यात लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत. या राज्यात एकूण 80 जागा या लोकसभेच्या आहेत. नेक्स्ट, वन हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर वन हा विषय समवर्ती सूचीमध्ये येतो. नेक्स्ट, नव्या कायद्याच्या प्रस्तावाला काय म्हणतात? तर विधेयक अशी नव्या कायद्याच्या प्रस्तावाला म्हणतात. भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आणली? तर 26 जानेवारी 1900 या दिवशी भारतीय राज्यघटना अंमलात आली. नेक्स्ट, घटना समितीचे कायदेशीर सल्लागार कोण होते? तर BN राव हे घटना समितीचे कायदेशीर सल्लागार होते. नेक्स्ट, भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? तर उत्तर प्रदेश या राज्याची भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री होती. नेक्स्ट, लोकसभा कोण बरखास्त करू शकतो? तर राष्ट्रपती हे पंतप्रधानाच्या सल्ल्याने लोकसभा बरखास्त करू शकतात. लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? तर ग. मावळणकर हे लोकसभेचे पहिले सभापती होते. नेक्स्ट, राज्यपालास कायदेशीर सल्ला कोण देतो? तर त्या राज्याचा महाधिवक्ता हा राज्यपालास कायदेशीर सल्ला देतो. नेक्स्ट, केंद्रीय मंत्रिमंडळ कोणास जबाबदार असते? तर केंद्रीय मंत्रिमंडळ हे लोकसभेस जबाबदार असते. नेक्स्ट, 8व्या परिशिष्टामध्ये किती भाषेचा समावेश आहे? तर एकूण 22 भाषेचा समावेश हे 8व्या परिशिष्टात आहे.
नेक्स्ट महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभा सदस्य किती आहेत? तर 67. तर लोकसभेत 48 व राज्यसभेत 19 सदस्य निवडून दिले जातात. नेक्स्ट राज्यपालाची नेमणूक कोण करतो? तर राज्यपालाची नेमणूक हे राष्ट्रपती करतात. नेक्स्ट भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? तर कायदेमंडळाला भारतीय घटनादुरुस्तीचे अधिकार आहेत. नेक्स्ट राज्यघटनेनुसार आणीबाणी किती प्रकारे लागू होऊ शकते? तर 3 प्रकारे ही लागू होऊ शकते. नेक्स्ट राज्यसभा हे वरिष्ठ व स्थायी सभागृह आहे. नेक्स्ट लोकसभेत शून्य प्रहार कधी सुरू होतो? तर 12 वाजता लोकसभेत शून्य प्रहार सुरू होतो. नेक्स्ट भारतात किती वेळा आर्थिक आणीबाणी लागू केली आहे? तर एकदाही नाही. नेक्स्ट भारताचे राष्ट्रचिन्ह कशावरून घेतले आहे? तर सारनाथ येथील स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्ह घेतले आहे.